नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम देश. सर्वीच्या बोला कमिटी यांच्या नावाने टाळा होतो. टाळ्याचा गजर करा. हा 100 वर्षाचा वारसा पुढे घेण्याचं काम ही मंडळी करतायत. लाला पैलवान, तुमचं सगळं मला मान्य आहे, पण तुम्ही इथं नाही, मला हे योग्य वाटत नाही. नाही, शेवटची कुस्ती आहे, तुम्ही इथं उभे राहा, हे माझं म्हणणं आहे. चला, नाही नाही आहे, तरी पण तुम्ही उभे राहा. चला, हो, असू द्या, असू द्या, चला. हो दादा, ओके, चला. हो हो, असं आहे कुस्ती, अजून आहे. हो हो, बघा, हा जबरदस्त उंचीचा आणि तुटकार ताकदीचा पैलवान कुराडचा आहे, प्रवीण त्याचं नाव. आणि हा अजय पैलवान आहे, त्याचं नाव अजय करा. ओके, या पंच कमिटी एकदम उभे राहा. तयारी करा. बघा, पैलवानाच्या जागेवर अजिंक्यने आपल्या मोठ्या पैलवानाची कुस्ती लढली आणि त्याच्या पायाचा स्पर्श घेतला. म्हणजे काय केलं मालूम आहे? मोठ्याला मानवंदना दिली. हा वारसा फक्त पैलवान लोक करू शकता. अरे, महापुढे मोठी मोठी झाडे उपटून जाती, मात्र त्या ठिकाणी लवळ वाजती. म्हणून कुठेही वाकायला शिका. जो वाकेल तो पुढे जीवनात अवश्य पुढे जाईल, हे लक्षात घ्या. उजव्या पायाचा पवित्रा, एकाचा डाव्या पायाचा पवित्रा आणि अजिंक्यचा उजव्या पायाचा पवित्रा अशी यांची खेळण्याची टॅक्टर. हो, शाबास. असं असतं, काहींना उजवा पाय करून पुढे लढता येतं, पण मात्र प्रवीण पैलवान याला डावा पाय पुढे करून लढता येते. असे क्वचित पैलवान असतात, जास्तीत जास्त पैलवान उजव्या पवित्राने लढतात. ऋतिक राजपूत, तयारी करा. प्रभाकडे तयारी करा. हा, ऋतिक राजपूत रेडी आहेत. आता आळत सकतील ते काही वेळाने आणि आज कपडे काढून आत येतील. अपने तुले शहर का बब्बर से रहे हो ऋतिक राजपूत. महाराणा प्रताप के घर का वारसा निभाने वाला यह पहलवान राजपूत पहलवान ऋतिक राजपूत, ज्याने प्रमाणे सिकंदर शेखच्या संख्येने महाराष्ट्र चॅम्पियनला कुस्तीची लढत दिली होती, असा हा ऋतिक राजपूत पहलवान पुलियावाला हर हर महादेव विजय व्यायामशाळा, चाळीसगाव रोड, धुळे. प्रवीण पहलवानला बऱ्याच दिवसापासून मी कुस्ती बघितली नाही होती, कारण हा प्रवीण आमच्याकडे रोग हनुमानच्या कुस्त्याकडे यायचा. मागच्या पैलवानांना कुस्ती दिसत नाही. खरोखर कौतुक करावं सगळं पब्लिकचा. आपली जागा सोडायला कोणी तयार नाही. कोण कोणत्या जातीचा, कोण कोणत्या धर्माचा, सगळे एकमेकाच्या मांडीला मांडा लावून कुस्त्या बघतायत. खरोखर कौतुक आहे तुमचं सगळ्यांच्या मित्रांनो. अशा कुस्त्या आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा नंदाळे या ग्रामीण गावामध्ये कुस्त्यांचं असं भव्य दिव्य आयोजन खरोखर कौतुकास्पदी. अरे भाई, वजन से और कद से भी बड़ा है, इसके वास्ते पट तक पहुंचने दिया अजिंक्य को. ऐसा ये कुराड़ का प्रवीण पहलवान. हाँ, शानदार असा कब्जा. वाह भाई वाह, कुराड़ के पहलवान प्रवीण पहलवान ने कब्जा ले लिया है अजिंक्य माई पहलवान के ऊपर. ये अजिंक्य माई पौरे का पहलवान है और इन्हीं के गांव में आने वाली 3 तारीख को 3 मार्च सोमवार के दिन बहुत बढ़िया कुश्ती की दंगल होने वाली है. पहलवान टाइमपास करू नका. अजून काय कामागुंद झाले नाही. माती टाकू नका. माती केव्हा टाकता? ज्यावेळेस डाव बसत नाही, कामागुंद झाले, एकडे बसत नाही, त्यावेळेस लवकर अंधार पडतोय. आपल्याला पुढच्या कुस्तीचं नियोजन करायचंय. जरा बसतोय आता. कुटुंबांना सगळ्यात कुस्त्या बडबडी नका होऊ द्या. गावाला तर कुस्ती बघू द्या. त्यांना सुचवा द्या ना.
अजिंक्य पहलवान, सॉरी वैस अजिंक्य पहलवान उर्फ नाही प्रवीण पहलवान उर्फ एड्या पहलवान. अरे नावाने त्यांना काही म्हणावं तरी शांतती मागे त्यांचा राग कधी येत नाही पहलवानाला, आणि ज्याला राग येतो तो पहलवान नसतो. नम्रता हा पहलवानाचा दागिना असतो. मगाशी कब्जा मिळवला होता प्रवीण पहलवानने, मात्र तो कब्जा दुडकवून लावला आपल्या अजिंक्य माळीने. हो बघा दुःखा आवाज कसा शब्द वाजतो. अरे अशी तयारी करावी लागते. हा इकडचा आहे अजिंक्यचा गावचा पहलवान, दोघं तर एकच तालमीत प्रॅक्टिस करता, आणि हा इकडचा कुराडचा पहलवान. बघा दोघं एका गावाचे इकडं आणि दोघं एका गावाचे इकडं, दोघे कुराडचे आणि दोघं पवड्याचे, असे दोघं मल्ला दोघं कुस्तीमध्ये. शानदार अशी लढत. वा कौतुक असतात अशी. हो प्रवीण पवडेकर आणि एक प्रवीण कुराडकर अशी एक कुस्ती. इकडच्या कुस्तीमध्ये जो खाली आहे त्याचं नाव बी प्रवीण आहे, आणि इकडच्या कुस्तीमध्ये जो वरती आहे त्याचं नाव बी प्रवीण आहे. मात्र गाव बदलले. शाबास. हो अरे बाप रे बाप. हो पंचांचा निर्णय अंतिम कुस्ती. वा शानदार असा यांच्यात हा आहे महान भारत केसरी सिकंदर शेखचा एकदम परफेक्ट असणारा डाव यांच्या. आता इकडची कुस्ती प्रवीण पहलवान, इकडच्या कुस्तीमध्ये प्रवीण पहलवान विजयी झाला, इकडच्या कुस्तीमध्ये प्रवीण पहलवान खाली आहे. ती जोड पण तीच होती, एकाच गावाचे विरुद्ध होते. ही जोड पण तीच आहे, एकमेकाच्या पहिला सलामी द्या. चला प्रमोद काळे, हर्षल अंतरैयत पहलवान और ऋतिक राजपूत पहलवान तुलियावाला. चांगले पट लावून लवकरात लवकर आखाड्यात या. वेळेची पाबंदी आहे, अंधार करतोय. चला प्रवीण पहलवान बाहेर निघण्याची कोशिश करा. वाचा वरती या. अरे बापरे एक लंगा फसवला, आणि पुन्हा हा पहलवान यांच्या पोझिशन मध्ये. मात्र प्रवीण पहलवान फिरते राहा एक जागेवर स्टॉप नका थांबा. वारे वा ये वैनाबाद करा की टाळ्या. अरे करा टाळ्या जोरदार. ये कुस्ती आवली ना मग टाळ्या करा. वा हॅलो बस. जिंदगी में कभी खुशी कभी गम होता है, जिंदगी में कभी खुशी गम कभी गम होता है, और ताली वो बजाता है जिनके हाथों में दम होता है. इसलिए ताली बजाकर उसको प्रोत्साहित कीजिए, ये कुस्ती में हुनर दीजिए. अतिशय सुंदर कुस्त्या पार पडल्या. नंदळे गावाच्या वतीने सर्व बाहेरून आलेले पैलवान त्यांचा आभार व्यक्त करतो, आणि सर्व लोकांनी प्रतिसाद दिला म्हणून त्यांचा डबल. चला चांदवडचे पैलवान मध्ये या. चला कल्पेश विरुद्ध असणारा पैलवान लवकरात लवकर जांगला म्हटलं आत या. वेळ कमी आहे. ऋतिक राजपूत पैलवान चला गाडी नाही आहे जल्दी. रवींद्र माळे बोला. पैलवान संपले म्हणून कुस्त्या थांबल्या आता समजून घ्या. आले नाही बाकी आहे. हो बरोबर. बघा खरोखर ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात घेण्यासारखी आहे बरं का. या गावात बाकीचे पैलवान आले नाहीत म्हणून कुस्त्या संपल्या, नाहीतर अजून मरकुरी लावून लांबचे मल्ल आलेले असते तर कुस्त्या 9 पर्यंत चालणार होत्या. हे लक्षात घ्या सगळ्यांनी. प्रत्येक पैलवान आला आणि त्याची कुस्ती लागली नाही असं झालंच नाही. या नंदाळा गावामध्ये प्रथमच असं भव्य दिव्य असं कुस्तींचं दंगल शानदारपणे पार पडलं.
खरोखर मी अभिनंदन करतो सगळ्या गाववासियांचं, प्रेक्षकांचं, मल्लांचं, छोट्या मोठ्या सगळ्या मान्यवरांचं. हे पाणी घेण्याचं कारण काय असतं बरं? ही जी मातीची ढास बसते गळ्यामध्ये, त्यावेळेस एखाद्या वेळेस माणसाला एकदम कोरला ठसका जातो. त्यासाठी हे पाणी घ्यावं लागतं. नाही तर त्याने काही पूर्ण पाणी पिलेलं नाही, फक्त आपला गळा साफ केला. वा, चला पैलवान, आक्रमकता दाखवा, लवकरात लवकर डाव करा आणि कुस्ती चितपट करा, निकाली करा. हॅलो, म्हटलं गाव रवींद्रबाई, अहो पाण्यातला मासा झेप घेतो कैसा? चारे त्याच्या औसात तेव्हा काय मातीची कुस्ती आहे, लाल मातीचा मर्दानी खेळ. लाल मातीचा हा मर्दानी खेळ, मनगट आणि मस्तीचा मनंतर खेळ म्हणता याला कुस्तीचा. हो, शबास. ₹1001 इनामाची ही कुस्ती आपल्या समोर लाईव्ह चालेल नंदळा गावामध्ये. उद्या तुम्हाला ही कुस्ती ज्यांना इथं दिसली नाही, कळली नाही, कसं झालं, कसा चितपट केला, शेवटी कसं झाला, मी गर्दीच्या मागे होतो असं जर कोणी म्हणत असेल, त्याला ही कुस्ती उद्या श्रीराम देशमुख युट्यूब चॅनल वरती बघायला मिळणार आहे, हे लक्षात घ्या. गावकरा पैलवान, आक्रमकता दाखवा. आतापर्यंत तुम्ही दोघांनी एकमेकाला कब्जा घेतला, मात्र चितपट कोणी केलेलं नाही. हा कल्पेश पैलवानला पाहायला नोकरी झाली होती बरं, म्हणून दिवस आला. अच्छा अच्छा. हा, नाही तर 11,000ची नोटला पैलवान होता. हो, बघा कुस्तीमध्ये दुखापत ही होतच असते. माझ्या सुद्धा गुडघ्याचे लिगामणी चालले गेलेत नशिराबादच्या कुस्त्यांमध्ये. असं असतं पैलवान, हा कुस्तीचा एक परगडी गेलेली आहे. कुस्तीचा खेळ काही हा सोपा नसतो. माझ्या डोळ्यासमोर 3 पैलवान मृत्युमुखी पडलेले या कुस्तींमध्ये मी प्रत्यक्ष पाहिलेले. त्यांना हॉस्पिटल तक मी पोहोचवलेलं आहे. पुणे जिल्ह्याची शाळा टुंडी ग्रासपोर्ट मैदानात या आणि सलामी द्या बरं मैदानाला. प्रमोद काळे, अर्जुन पैलवान धाव करा. पुन्हा कब्जा अजिंक्य माईने घेतला, मात्र पुट्टाड शरीराचा जो पैलवान एक कुराडचा, तो मात्र अजिंक्यच्या कब्जेतून सुटून जातो प्रत्येक वेळेस. रवींद्र माने बोला. केडी केळगावचा पैलवान बबलू पैलवान हो, 5,000 इनामावर बसलेले आहेत. कोणी आहे का इच्छुक पैलवान? आपले बबलू पैलवान खेडगावचे गवरलाल पैलवान यांचे चिरंजीव यांना ₹7,001 इनाम ठेवलेलं आहे. अगर कोणी कुस्ती लढणारा इच्छुक असेल तर त्यांनी त्याच्याशी हात मिळवा आणि आपली कुस्ती दाखवा. आ गया रे, आ गया, आ गया. इनका नाम है ऋतिक राजपूत. हो, शाबाश, टाळ्या करा, जोरदार टाळ्या करा. ये नया हुनर वाला लड़का ऋतिक राजपूत, चालीसगांव रोड तुलिया का हर हर महादेव विजय व्यायाम शाळे का हा पैलवान. शानदार असे कुस्ती करणारा ऋतिक राजपूत. ज्यावेळेस याने सिकंदर शेखची कुस्ती केली होती महाराष्ट्र चॅम्पियन साठी, मात्र 1 पॉइंट घेऊन हरला तो पैलवान. ऋतिक राजपूत पुन्हा तयारी केलेला पैलवान, अतिशय नवरक्त, सशक्त रक्त. शबास. रवींद्र माने बोला. हो, सईद पंजाबी, धर्मा शिंदे तिकडे पैसे जास्ती भेटले म्हणून गेले. हो, तसं तर आपण आमंत्रित केलं होतं साहेब त्यांना. हे असं करण्याचं कारण काय असतं मित्रांनो? तुम्हाला वाटत असेल ज्यांना काही खेळता येत नाही ते म्हणत असतील आज शायनिंग मारतोय. अरे मित्रांनो, ही शायनिंग नाही. शरीर गरम केल्यानंतर आपल्या
त्याच्या अंगातला सगळा आळस छटकला जातो आणि तेव्हा ती कुस्ती सक्सेसफुल होते. हो सांगितलं ना आता तुम्ही काय ऐकलं मग. सिकंदर शेखची लढत दिली होती महाराष्ट्र चॅम्पियनला असा हा पहिलवान ऋतिक राजपूत राणा प्रतापच्या घराण्यातला. चला आक्रमकता दाखवा जरा कुस्ती लवकर आणि चला ऋतिकच्या प्रतिद्वंदी पैलवान लवकरात लवकर कपडे काढून या. तुमचा समोरचा पैलवान एकदा घरात उपस्थित झालेला आहे. म्हणून साध्या आता निकाल करा ना कुस्तीला आवरा ना. करा की काहीतरी करा की चालू द्यायचंय. चला ठीक आहे चालू द्या. पंच सांगतील त्यावेळेस. चला 5 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. बघा तुम्हाला असं वाटत असेल कुणी पैलवान इथं इनामावरती बसला नसणार. अरे या साईडला आपला खेडी खेळाचा बबलू पैलवान उर्फ प्रवीण पैलवान इथं प्रवीण नाही का बबलू पैलवान हा 7,001 रुपये इनामावरती बसलेला आहे लाल टी शर्ट मध्ये. जर कोणी खेळायला इच्छुक असेल त्याने त्याच्याशी हात मिळवा आणि आपलं कुस्तीचं प्रदर्शन आखाड्याच्या बिचोबीच दाखवा. हो शाबास बच गया रे कालिया ये वैनाबाद. अरे बघा कसं शरीर आहे. अरे पोलादी सीना स्टील बॉडी वैनाबाद. भैया 3 राऊंड फिरव तुम्ही पकडत नसेल तर इनाम देऊन टाका. खेळण्याची टॅक्ट त्यांची बघा थकल्यासारखे त्यांच्या चेहऱ्यावरती महसूस नाही होत. जसे जसे काही पैलवानांची अशी एक खासियत असते होणार येते. असे हे दोघं मल्ला आरामाने खेळा एकमेकाला जखमी करू नका. चला वेळ कमी आहे लवकरात लवकर चला. हो आवरा आवरा अंतर होते. हो बघा तुम्हा सगळ्यांना माळी आणि प्रवीण पैलवान कुराडचा एक पावड्याचा यांना 5 मिनिटाचा टायमिंग दिला आहे वस्तादांनी. 5 मिनिटाचा आत कुस्ती व्हायला पाहिजे. सर तुम्ही तिथं तुमचा टायमिंग लावून बघा. 5 मिनिटं झाले की बराबरी करू आपण. चला ओके आक्रमकता दाखवा. जबरदस्त अशी कुस्ती 5 मिनिटात हार या पार. प्रमोद काळे मैदानात आता आले. हात वरती करा प्रमोद काळे. ये है भाई संभाजीनगर का पट्टा हर्सुल का. अरे भाई प्रमोद काळे जिनका आपने बैनर पे फोटो भी देखा तस्वीर भी देखी और नाम भी सुना वो है ये पहलवान प्रमोद काळे हर्सुल वाला. और उनके साथ में दूसरा है अपना दुलिया जिला का बब्बर शेर ऋतिक राजपूत पहलवान. इन दोनों की कुश्ती 10,001 रुपए इनाम की कुश्ती आपके सामने पेश होने जा रही है. ये कुश्ती को 5 मिनट का टाइम दिया हुआ है. ये कुश्ती होने के बाद में उन दोनों की कुश्ती लगेंगी. अतिशय शानदार आणि काटाकोटी होणार आहे. बोला हो हा प्रमोद काळे मूर्तीमान आहे पण कीर्तिमान आहे. हो म्हणून तर त्याचा गेम आपल्या नंदळ गावामध्ये बघायचा आहे. प्रमोद काळेच्या वस्तादांचं नाव नवनाथ अवतार असं त्यांच्या वस्तादांचं नाव आहे. हर्सुलचा हा पैलवान हो 5 मिनिटाचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करताय अजिंक्य माळी आणि प्रवीण पैलवान. बघा कौतुकास्पद गोष्ट आहे खरोखर. ऐकून घ्या सगळ्यांनी कान देऊन. पण त्याला आपण 11,000 म्हणजे 10,001 रुपयामध्ये इथं